नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत मध्ये स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि फायनली दिवस आज उगवला आहे आणि आज आपल्याकडे पालखी येणार आहे. आपण बोलतो ना दरवर्षी प्रत्येक दिवस वाट बघत असतो त्याची, पण मी 2 वर्ष वाट बघतो कारण का मी 1 वर्ष आड करून येतो. तर आता मी लोक चाललो आहे फायनली बनेवाडीमध्ये आपल्याला पालखी आणायची आपल्या इथे. म्हणजे बनेवाडीतून जाणार, अजून एक इथे घर घेणार, मग तिथून गुरवाडीमधून आपले मानकऱ्यांची घरं म्हणजे धूप वगैरे दाखवतात. तर मग आपल्याकडे येणार 1-11 तर वाजतीलच आपल्या इथे. आता आपण लोक चाललो आहे, आम्ही लोक 4-5 आहे. 7 वाजता बोलवलं, 7-7:30ला. आता वाजल्यात किती? आता वाजलेत 8 वाजलेत. आता 8 वाजता आता आपल्याला पोचायला नाही बोलले तरी बनेवाडीमध्ये एक अर्धा तास, चालत अर्धा तास लागेल. ज्या गतीने आम्ही लोक चालतो त्या गतीने, गाडीने गेली तर एकदम पटपट. आता जाऊ बघू, किंवा पालखी आपल्याला घेऊन येतात की जर मिळाली वाटेत तर मग आपण तिथेच डायरेक्ट भेटू. तर बघूया आज काय काय घडतं ते. आणि हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे, तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग आणि कुठे स्किप करू नका. आणि एक ब्लॉग खूप मोठा होईल आणि मग ह्या 2-3 पार्टमध्ये जाईल ब्लॉग. आणि आज रात्री पालखी वगैरे पण नाचवणार आहेत, त्याचा तर एक वेगळाच ब्लॉग टाकीन मी. तर चला बघत राहा फक्त रॉयल कॅटी. फायनली बेंद्रोडीत पोचलो आहे. अजून आपल्याला जायचं 20-30 मिनटं चालत लागतील. आणि आपण तिकडून पालखी आणली की मी ह्या घरात कुठल्या पोलीस पाटील ह्या घरात अजून जायचं आहे, म्हणजे तिथून मग गुरवाडीत. आणि असंच आपला आजचं शेड्यूल आहे. गाडी घे, रिक्षा बोल, थांबतो काय भरलेला. आपली पालखी ना आपल्या गावचे पोलीस पाटील आहे ना त्यांच्याकडे आली, त्यांच्याकडून झाल्यानंतर आपल्या गुरवाडीत जाणार आहे. तर आता सगळं बघा चालू आहेत, सगळे पूजा वगैरे चालू आहे, सगळे तुम्ही बघत असाल. जस्ट मित्रांनो आपली पालखी तर आली आहे, धुपाला आली आहे, आपल्या वाडीमध्ये आली आहे माणकऱ्यांच्या घरी. इथून अजून खाली 2 घरे घ्यायचे आहेत, नंतर मग आपल्याकडे जाणार आहे. आता सकाळचे वाजले 10:30 पावणे 11 वाजलेत.
तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये किती फास्ट फास्ट आम्ही लोक येतो. आणि माझी स्पीड आहे. आणि याच्या शर्टावरून समजा घामावरून समजत असेल किती स्पीड की आता फरसाण आलं बाई सकाळचा नाश्ता. आणि ते जवळच आमचं धरण होते ते बघा काम चालू दिसत असेल तिथे. आता इथून आपल्या घरी जाणार आहे. आपल्या इकडे वाडीत जाणार आहे आपल्या. आता तिकडे आता घर तिकडे धूप घेणार. मग सगळ्यांची घरं वगैरे घेणार. अजून आपण सगळ्यांची धूपच सगळ्या मानकऱ्यांची घरं घेते आता. हां 1-2 घरं घेऊ. मामाची वगैरे घरं घेतली नंतर मग जेवणाचं असणार आहे. जेवणाचं म्हणजे खेळ म्हणजे कसे वाटणार ते पण तुम्हाला मी दाखवेन. आता सगळीकडे माणसं जमले. आता वाजले 11:30 वाजले असतील. आणि बाईक खूप आता एकदम डोक्यावर तर येत चाललं आहे ना तर एकदम तसं खूप गरम होत चाललं आहे. तर इकडे सगळे आपल्या वाडीतले अन्या आहे. इकडे आपल्या मुंबईवरून सगळे चाकरमाने आले आहेत. साहिल सगळे चाकरमाने वगैरे आले आहेत. अन्या नाचणार ना संध्याकाळी नाचवणार ना. साहिल डोक्यावर पालखी नाचवणार आहे. मी साहिल आणि मी आम्ही एकसाथच आहे. साहिल आपल्याला कमी नाही. इकडे आपण नैवेद्याला आलं ना तर इकडे फरसाण आणि चाय आहे. नाही 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 पी पी नाही. सगळे भाई आपले भाऊ आहेत. तो शिमग्याला स्पेशल आणि आमच्याकडे ना पालखीच्या जागाला जाते ना हे पर्सन फिक्स असतो. काय हवाला पर्सन चाय नसते पण पर्सन फिक्स चाय आणि म्हणजे पर्सन तर फिक्स असतो. कोरीच आहे.
आता पालखी सगळ्यांची धुपा घेऊन झाली आहे. आता पालखी आहे ना आपली जाणार आहे आपल्या माझ्या मामाकडे जाणार आहे. माझ्या मामाचं घर वरती आहे. तर आता इथून आपला हा रोड आता बघा इथून आपला रस्ता आहे आणि एक 7 ते 8 मिनिटावर आपलं घर असणार आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. आणि आपल्या इकडे पब्लिक वाजवतोय. तर मित्रांनो तुम्ही जे आता हे घर बघताय हे तर हे माझ्या मामाचं घर आहे. आता माझ्या मामाकडे पालखी आली आहे. इकडून मग खाली एकाकडे जाणार नंतर मग आपल्या जेवणाला जाणार आहे. तुम्ही घर बघत असाल. मम्मी वगैरे आले आई वगैरे मामी वगैरे. देवाच्या रिक्षात आता आपल्याकडे पालखी याला आले धुपासाठी येते. आता आपला खेड्या वाट्याचा जो टायमिंग आहे झालेला आहे. खेड्या वाटणे म्हणजे आता कसं जे आलेले सगळे मंडळी आपल्यावर देवाच्या मागून ते सगळ्यांना आता म्हणजे जेवणासाठी प्रत्येकाच्या घरात जेवढे आता असतील त्यांना डिवाईड करायचं आणि जेवढे आपले घरं असतील त्यांच्या घरात 2, 4 काय 5 कसे जे डिवाईड होते त्या हिशोबाने द्यायचे. तर आमचे घरं इथे आहेत 18 घरं आहेत. त्याच्यामध्ये तर बघू आता ते किती किती येतील ते. प्रत्येकजण त्यांच्या घरी 2-2 घास जे असतील ते जेवून येतील तिथून काय असतील ते. नंतर परत इथे येतील. मग आपली जी सुरुवात आहे ती पुन्हा होईल. आता ह्या घरानंतर आहे ना हे घर आहे दुसरं आणि तिसरं नंतर मग आपलं घर आहे इकडे यायचं आहे. मम्मी वाकून बघते ती बघा. तर आपल्याकडे ना आता एक मित्रांनो खेळे वाढलेत. तर आपल्याकडे 6 खेळे आलेत. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 खेळे आलेत टोटल. प्रत्येक 6-7 गेले सगळ्यांना. तर आता जेवतील आणि 3 आता वाजलेत 2. 1 तासाचा टाईम दिला आहे. झालं मी वाढले मम्मी हळूहळू जेवण वाटतं. 1 तासाचा टाईम दिला आहे आणि बाजूलाच आपल्या पालखी घराच्या बाजूला म्हणजे जास्त एवढं धावपळ होणार नाही. आणि आरामात थोडा वेळ विश्रांती करून 3 वाजता मग परत आपली घर म्हणजे माझ्या घरी येण्यापर्यंत 4-5 वाजतील. तर फायनल याचा खेळांनी ना जेवायला सुरुवात केलेली आहे आणि थोडा वेळ मी पण जेवतो आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.